राहुल वसंतराव आसोदकर, राहणार बाबापूर. तर आपण नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत आपला एक यशोगाथा शेतकऱ्यांची तर हे आपण POMU पाठवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपली थोडीफार माहिती आम्ही घेणार आहोत. तर नमस्कार राहुल भाऊ. आपण सांगितल्याप्रमाणे बाबापूर, तर यामध्ये आपण ह्या जमिनीमध्ये बेड दिसत आहे. तर या बेडवर तुम्ही जे लागवड केलं आहे, किती हेक्टरवर केलेलं आहे? 2 एकर. 2 हेक्टरवर केलेलं आहे. ठीक आहे. कोणते कोणते पिकं घेत होते? कापूस. कापूस. अजून बेडवर कापूसच घेतलाय आपण. कापूस घेतलेला, म्हणजे पहिल्या वर्षी कापूस घेतलेला आहे ना. सिंचनाची सोय तुमच्याकडे बोरवेल. बोरवेल आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण पहिल्या वर्षात कोणतं पीक घेतलं म्हणलं? कापूस घेतला होता. 2021 पासून प्रकल्प चालू झाला. तर पहिल्या वर्षात तुम्ही कापूस घेतला, दुसऱ्या वर्षी सोयाबीन, तिसऱ्या वर्षी कापूस. कापूस. फेरबदल करत. बरं. तर आपण बेड पाहू शकतो. हो. या वर साहेब, हे बेड कशा पद्धतीने बेड तयार केले आपण? ट्रॅक्टरनी चांगले बेड तयार केले, मोठ्या साईजचे होते. बरं. यामध्ये जे घसकट आहे, तर याचं काय करता तुम्ही, म्हणजे हे ठेवण्याचं कारण? मग ते सडून पुन्हा त्याच जमिनीला व्यवस्थित सुपीक बनवण्याकरिता सुपीक म्हणजे सेंद्रिय कर्ब तयार, म्हणजे त्या कर्ब तयार करता तुम्ही एक, बरोबर आहे, कर्ब तयार करता. आता यामध्ये आपण 3 वर्षापासून वापर करत आहात, तर काय फरक झाला तांत्रिक पद्धतीमध्ये तुमचा? पारंपरिक पद्धत म्हणजे जुन्या पद्धतीत आणि या पद्धतीमध्ये, जसे आपल्याकडे 2 पीक आहेत, ते तुमचं सलग पीक आहे आणि हा तुमचा बेड पद्धत आहे. तर या बेडमध्ये आणि या प्लॉटमध्ये काय फरक जाणवला आपल्याला? पण ते कचऱ्याचं प्रमाण कमी होतात बेड असल्यामुळे, राऊंडअप वगैरे मारता येतात. बरोबर आहे. अजून म्हणजे झाडाची वाढ, पाणी जास्त झालं तर निघून जाते बेडने. एकदम बरोबर. मर रोग कमी चालतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बेडचा हा अति उत्तम फायदा झालेला आहे. चिबड जमिनीला अति उत्तम फायदा. चिबड जमिनीला उत्तम फायदा, म्हणजे चिबड जमिनीमध्ये पाणी साचून राहायचं. परंतु आज तुमच्या या शेतीशाळेमुळे की हा एक फायदा असा झाला की तुमचं पाणी निघून गेलं. बेडने सरळ पाणी निघून जाते आणि नाली लागून जातात. बरोबर. तर यापूर्वी तुम्ही पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती करायची, तेव्हा तुमच्या उत्पादनात काय मर रोग यायची, त्यामुळे कमी उत्पादन थोडंफार कमी व्हायचं. बरोबर. आणि तुम्ही कोणते म्हणजे या शेतीशाळेमध्ये तुम्ही म्हणजे काय काय अवलंब केलेला आहे? माती परीक्षण केलेलं आहे. माती परीक्षण केलेलं आहे. बियाण्याची उगवण क्षमता वगैरे ते पाहिले ना, म्हणजे पोत्यावर ना, पोत्यावर तुम्हाला दाखवलं जात होतं की उगवण क्षमता 100% कशी ते तुम्ही आता स्वतःहून करू शकता. बरोबर आहे. चिकट सापळे, पक्षी थांबे है ना. तर फवारणी करताना तुम्ही सुरक्षा किटचा वापर करता. बरोबर आहे, दिलेली आहे. चला, अति उत्तम. तर यानंतर उत्पादनात तुमचा आज रोजी किती टक्क्यांनी वाढ झाली असेल असं म्हणता येईल आपल्याला? 20% कमी जास्त झाली आहे. 20% वाढ झालेली आहे. चला, उत्तम. आणि खर्चामध्ये तुमची काही बचत? म्हणजे ते कचऱ्याचा निंदाचा खर्च कमी होऊ शकते, राऊंडअप मारू शकतो त्यामुळे. बरोबर नाही का, डवरण्याचा खर्च कमी होतो. डवरण्याचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कचरा नियंत्रण होऊ शकते. जे नागरणी वखरणी जो आपला खर्च जायचा तो कमी होतो, तो एकदम कमी होत आहे. बरोबर आहे. या प्रकल्पातून आपण कोणते लाभ घेतलेले आहे? स्प्रिंकलर पाईप सेट घेतला आहे. स्प्रिंकलर घेतला, तुषार सिंचन घेतलेला. याचं अनुदान वगैरे BBF अनुदान मिळालं? बरं. आपण होस्ट फार्मर होतात, बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपण जमा करून बैठकी घेत होते. तर त्या 8 बैठकीमध्ये तुमचं लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं मार्गदर्शन मिळायचं, आरामशीर, बरोबर आहे. तर या नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत आपण एक असे शेतकरी आहात की जे इतर शेतकऱ्यांना माहिती होते, बरोबर आहे. आणि शून्य मशागतचा पूर्ण आपण फायदा केला. तर आपल्या या 5 एकरमध्ये आपण शून्य मशागत केलं, पुढच्या वर्षी पण करणार आहात, बरोबर आहे. तर या मार्केटिंगचं नियोजन तुम्ही थोडक्यात सांगा की कसं केलं, जे उत्पन्न यायचं तुमचं त्याचं काय नियोजन? म्हणजे जसं आता कापूस आपण निघाला तर मार्केटला देता, म्हणजे या तुमच्या सेंद्रिय याचा दर्जा कसा मिळाला त्याला, म्हणजे व्यवस्थित याला भाव चांगला मिळाला, बरोबर आहे. आणि आपण जर असं ठरवलं की गाव पातळीवर जर गटाने तयार केले, एक समजा समूह सायकाने सांगितलं आपल्या की आपण एकत्रित येऊन, जसं तुमचं एक मोठं कुटुंब आहे, बरोबर आहे, तर तुमच्या सर्व जवळच्या भाऊ बंधकांनी आपण एक गट तयार करून त्या गटाने जर केले तर मार्केटला त्याला चांगली वाव मिळेल आणि गटानेला भाव चांगला राहतो. आज आपण मार्केटला जेव्हा नेतो तर मार्केटला काय होते की 7,000च्या वर हे राहते, 7,300 कमी मिळतो. आणि आपला उत्तम कापूस असून सुद्धा आपल्याला कमी मिळतो. आणि गाव पातळीवर जर तुम्ही तसा निर्णय घेतला, एक तुम्ही तुमचं शिक्षण काय म्हणलं होतं? 12वी झालेलं, म्हणजे उत्तम शिक्षण आहे, बरोबर आहे. आज पावडे सर पण शिकून आहेत, त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन करतात. यांचं एक मार्गदर्शन आणि
कृषी विभागाचं मार्गदर्शन असं करून आपण एक मार्केटिंग जर नियोजन चांगलं केलं, केलं ते चांगलं गटाने होईल. जर तयार केले तर मार्केटचा जास्त जो फायदा दलाल आहे, मिळेल आपल्याला. जो एजंट आहे हो. तो आपला भावाला भाव भरत नाही नाही योग्य बरोबर भरत. बरोबर आहे. आणि आपल्याला भाव न मिळाल्यामुळे आपण उत्पन्न खूप घेऊ शकतो पण भाव न मिळत मिळाला नाही. की नुकसान होते. नुकसान तर होतं. या मार्केटचं नियोजन आपल्याला तेच करणं आहे की पुढील वर्षामध्ये हां. जेव्हा प्रकल्पाचा टप्पा 2 दोन. किंवा हे होईल तर आपल्याला ते नियोजन करणे आहे की गटाने कसे तयार करू, तयार करायचं. योग्य दर्जा त्याला कसं मिळेल. आणि आपल्याकडे काही विहिरी राहतात त्याच्यामध्ये आपण जे तयार करायचं आहे त्या ड्रीपद्वारे जर केलं बेडवर तर बेडवर. अजून उत्तम चांगलं होईल. हो, आणि फायदा आहे ना ते एक आहे. दुसरं तुम्ही पालापाचोळा चांगला सडवून जर दिला तर ते त्याचा एक चांगला फायदा होतो आहे ना. चला धन्यवाद.